DJ Moral Stories. हगीज घालणारी सासू. अरे अरे अरे, हे बघा, सरला ताईंच्या बॅगेतून एवढे सारे हगीज डायपर. ह्याचा अर्थ हा झाला की पूनमची सासू सरला हगीज घालते. जिथे ह्या वयात आजीने आपल्या नातवंडांना डायपर घातलं पाहिजे, तर इथे आजी स्वतःच डायपर घालते. जेव्हा पूनम आणि अशोकला मुलं होतील, तेव्हा आजी आणि त्यांच्यासोबत ती मुलं सोबतच मिळून डायपर घालतील. म्हणूनच मी विचार करत होते की काल रात्री डस्टबिन मध्ये डायपर कोणी फेकले होते, ते सुद्धा एवढे दुर्गंधित की कोणीही त्याचा दुर्गंध घेतला असता तर स्वर्गवासी झाला असता. इथे तर कोणीही मुलं आलेली नाहीत, आणि जर आहेत तर सर्व मोठे. मलाही विचारच पडला होता की नक्की डायपर आहे तरी कुणाचा. सर्व स्त्रिया सरलाला हगीज सोबत रंगेहात पकडतात आणि तिचा खूपच द्वेष करतात, ज्यामुळे सरला लाजेने मान खाली घालून उभी होती. ते सर्व पाहून तिची सून पूनमला सुद्धा खूपच वाईट वाटतं. ही गोष्ट आहे सरलाची, जी दिल्लीमध्ये तिचा मुलगा अशोक आणि घनश्याम सोबत राहत असते. सरलाला नेहमीच वाटत होतं की तिच्या मुलाचं लग्न एका श्रीमंत घरातील सुंदर मुलीसोबत व्हावं. ह्या गोष्टीसाठी ती तिच्या गुरुजींना नेहमीच सांगत असे, आणि तिच्या सांगण्यानुसार गुरुजी तिच्याकडे खूप सारे मुलींचे फोटोज घेऊन येत असत. अरे वा वा, ही मुलगी तर खूपच सुंदर आहे. मी तर माझ्या अशोकचं लग्न ह्याच मुलीसोबत करणार. बघ अशोक, आहे ना ही मुलगी खूपच सुंदर. आई, मला ऑफिसला जायला उशीर होतोय आणि तू दर आठवड्याला ह्या मुलींचे फोटो दाखवत नको जाऊस ग, कारण की मला आवडणाऱ्या मुलीशीच मी लग्न करणार आहे. अरे पण अशोक बाळा, अरे ऐक तर आधी. अगं जाऊ दे त्याला सरला, आणि त्याचं म्हणणं पण बरोबरच आहे. आणि तू कशाला त्याला जबरदस्ती लग्नाच्या घोड्यावर बसवायला निघालीस तू बरं? देवाची जेव्हा इच्छा असेल ना, तेव्हा त्याचं लग्न होईल. तुम्ही तर काही बोलूच नका. तुम्हाला तर आपल्या मुलाच्या भविष्याबद्दल काही पडलेलंच नाहीये. फक्त दिवसभर खाऊन पिऊन गॅस सोडत असता. ही गोष्ट अशीच टाळत राहिलात तर अशोकचं वय निघून जाईल. मग त्याला कोणीच मुलगी पसंत नाही करणार. वेळ निघून जाते आणि अशोकला त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असणाऱ्या पूनमवर प्रेम होतं. पूनम मनाने खूपच चांगली असते, फक्त शरीराने जरा जाड असते, ज्यामुळे सरला तिला आपली सून म्हणून स्वीकार करायला नकार देते आणि त्यांच्या नात्यासाठी नाही म्हणते. नको बाबा नको, त्या एवढ्या जाड्या मुलीसोबत मी तुझं लग्न नाही होऊ देणार, समजलं? पण आई, पूनम जाड आहे ह्याकडे तू का बघतेस? त्याऐवजी तिचं मन बघ. ती खूप चांगली मुलगी आहे. जर तू तिला प्रेमाने वागवलंस तर तू सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं पालन ती नक्कीच करेल. मला तर पूनम खूप आवडली बाळा, आणि मला तिला आपल्या सुनेच्या रूपामध्ये बघायला कोणताच प्रॉब्लेम नाहीये, समजलं का अशोक बाळा? खूप खूप धन्यवाद बाबा. आई, आता तू पण हो म्हण ना ग प्लीज, आपल्या मुलाच्या आनंदासाठी. ठीक आहे, मी होकार फक्त तुझ्या आनंदासाठीच देत आहे, समजलं ना तुला? सरला लग्नासाठी परवानगी देऊन टाकते आणि त्यामुळेच अशोक आणि पूनमचं लग्न होतं. पण लग्नानंतर सरला पूनम सोबत नीट वागत नसते आणि ती प्रत्येक वेळेस तिच्या जाड असण्यावर तिला ऐकवत असते. अरे वा वा वा, घरात एवढं काम पडलेलं असताना ह्या महाराणी इथे बसून टीव्हीवर सिरियल बघत आहेत. काय ओ महाराणी, अशाच बसून राहणार आहात की कामही करणार आहात? चल उठ, घरातील सर्व काम करून टाक, नाहीतर असा धडा शिकवेन की आयुष्यभर विसरणार नाहीस. ठीक आहे आई. सरला पूनमकडून टीव्हीचा रिमोट खेचून घेते
आणि पूनम बिचारी घरातील सर्व कामे करू लागते आणि सरला स्वतः महाराणीसारखी सोफ्यावर झोपून सिरियल पाहू लागते. सरला दिवस रात्र पूनमकडून कामं करून घेत असते आणि ती जाड असल्यामुळे तिला खूपच ऐकवत असते. आई, मी खूप थकलीये. मला ताप आल्यासारखं देखील वाटतंय. स्टोअर रूमची साफसफाई मी उद्या करू? अगं कामचोर कुठली आहेस तर एवढी जाड आणि एवढ्या लगेच थकलीस? मला काहीच ऐकायचं नाही. सर्व कामं पटापट आवर, नाहीतर आज तुला उपाशीच झोपावं लागेल. पण आई, असं समज की ही सर्व कामं केल्याने तुझं वजन कमी होईल आणि तू एवढी जाड आहेस तर जरा सडपातळ होशील. पूनम एवढी साधी भोळी असते की ती तिच्या सासूला काहीच बोलत नाही. मग एक दिवस जेव्हा सरलाच्या मैत्रिणी तिच्या घरी येतात तेव्हा, अगं सरला ताई, तुझी सून तर किती जाडजूड आहे. अरे बाप रे. हो नाही तर काय, अशोक आणि पूनमची जोडी एकदम बासुरी आणि तबल्यासारखी आहे. काय म्हणतेस सरला? एकदम बरोबर बोललीस. आता तूच सांग मी काय करू. माझं तर नशीबच फुटकंय, म्हणून मला एक जाडी सून मिळाली. उभी का आहेस? चल जा, सर्वांसाठी चहा नाश्ता बनव. सर्वांसमोर झालेला अपमान बघून पूनमला खूपच वाईट वाटतं. एक दिवस जेव्हा सरला बाजारात सामान घ्यायला जाते तेव्हा ती साडीमध्येच टॉयलेट करते. अरे नाही, हे कसं झालं माझ्याकडून? मला माहीत कसं नाही पडलं? कळत नकळत माझ्यासोबत हे कसं काय घडलं? कोणी माझे टॉयलेटचे डाग बघण्याआधीच मला इथून निघावं लागेल. सरला लगेच ऑटोमध्ये बसून घरी येते आणि साडी बदलते. तिला वाटतं की त्या दिवशी जास्त खाण्यामुळे हे सर्व झालं असेल. पण आता तर ती रोजच कधीही कुठेही कोणत्याही वेळी टॉयलेट वॉशरूम करत असते. मग एक दिवस जेव्हा ती तिची मैत्रीण मंजूच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाते तेव्हा तिथे अचानकच तिला टॉयलेटला होते. अरे अरे, परत? आता मी काय करू? लवकरच मला इथून निघावं लागेल, त्यातच माझं भलं आहे. सरलाच्या टॉयलेटचा दुर्गंध सर्वीकडे पसरू लागतो. शी, हा घाणेरडा दुर्गंध कुठून येत आहे? कोण आहे ज्याने हा महान पराक्रम केला आहे? शी 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 शी, खूपच वाईट दुर्गंध आहे. ह्यापेक्षा चांगला तर कचऱ्याचा दुर्गंध असतो. आहे तरी कोण ही व्यक्ती ज्याने असं केलं? सरला आता ह्या रोजच्या त्रासाला कंटाळून गेली होती. एक दिवस ती घराच्या बाहेर पडलेलं पॅम्पलेट वाचते. हगीज घालून बिनधास्त रहा, प्रत्येक वेळेस टेन्शन फ्री रहा. अरे वा, हे तर माझ्या कामाचंच आहे. माझ्या कधीही कुठेही टॉयलेट वॉशरूम करण्याच्या त्रासाला आता हे हगीसच पूर्ण विराम लावू शकतं. सरला आता रोजच मेडिकलमधून हगीस विकत घेऊन हगीस वापरू लागते आणि ती हगीस वापरत आहे हे कुणालाही कळू देत नाही. एक दिवस तिची सून पूनम तिला मेडिकलमधून काही सामान आणताना बघते. आई, तुम्ही हे काय घ्यायला गेला होतात? काय आहे ह्या मोठ्या पिशवीमध्ये? काही नाही, माझी औषधं आहेत. तू तुझं काम कर, कामचोर कुठली. एवढंच नाही तर अशोक बाहेरच्या कचरा कुंडीमध्ये सरलाने फेकलेलं हगीज बघतो. तेव्हा, आज आपल्या डस्टबिनमध्ये डायपर कोणी टाकला आहे? काय माहित बाळा. काय ग, तू तर वापरून नाही फेकलेस ना ते डायपर? नाही आई, मला वाटतंय बाहेरून कोणीतरी टाकलं असेल. कसं तरी तो विषय तिकडेच थांबतो आणि सरला त्या दिवसानंतर तिने वापरलेले डायपर घरापासून दूर असलेल्या कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकते. एक दिवस जेव्हा संपूर्ण कुटुंब नातेवाईकांकडे लग्नासाठी जाते तेव्हा तिथे अचानक सरलाची बॅग खाली पडते आणि त्यातून खूप सारे हगीसचे पॅकेट्स खाली पडतात. सरला हगीस वापरते हे सर्वांना माहीत पडतं
आणि त्या सर्वजणी तिची खूप खिल्ली उडवतात. अगं सरला ताई, थोडी तरी लाज ठेवायची तुझ्या वयाची. हगीस वापरणारी सासू, हे असं काहीतरी ऐकून कोणीही वेडा होऊन जाईल. सरलाला तिचा अपमान होत असताना बघून खूपच वाईट वाटतं आणि ती लगेच गेस्ट रूम मध्ये जाऊन ती खूपच रडायला लागते. माझी काय चूक आहे यामध्ये? हे हगीस मी जाणून बुजून थोडी वापरत असते. मला टॉयलेट वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे म्हणून ते वापरावे लागतात. तेवढ्यात तिथे पूनम येते आणि सरलाचे अश्रू पुसते आणि असं काहीतरी सांगते जे ऐकून सरला शांत होते. आई, तुमचं हगीस वापरण्याचं कारण मीच आहे. मीच तुमच्या जेवणात पचनशक्ती कमी होण्याचं औषध मिसळलं होतं. त्यामुळेच तुम्ही कुठेही टॉयलेट वॉशरूम करत होतात. आणि ते पॅम्पलेट जे वाचून तुम्ही हगीस वापरणं सुरू केलं होतं ते सुद्धा मीच बनवलं होतं. आता समजलं की आपली चूक नसताना कोणी आपल्याला बोलत असेल, जेव्हा आपला अपमान होतो, आपला तिरस्कार केला जातो, तेव्हा कसं वाटतं? जेव्हा तुम्ही मला माझ्या जाड असण्यावर बोलत होतात, लोकांसमोर माझी खिल्ली उडवत होतात, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. आणि तुम्हाला ह्या चुकीची जाणीव व्हावी म्हणूनच मी हे केलं होतं. सरलाला तिची चूक समजली होती. ती भावूक होऊन पूनमला मिठी मारते आणि तिची माफी देखील मागते. मला माफ कर पूनम बाळा, मी तुला समजून घेण्यास चूक केली. तुझं जाड असणं तुझ्यामुळे नाहीये आणि तू मनाने खूपच चांगली आहेस. धन्यवाद बाळा, मला हा धडा शिकवण्यासाठी. कारण मला जर ही गोष्ट समजली नसती तर मी कुणाचा मान ठेवणं कधीच शिकले नसते. सरला आणि पूनम दोघी सासूसून एकत्र येतात आणि पूनम तिच्या सासूला डॉक्टरकडे घेऊन जाते आणि तिच्यावर उपचार करते. आणि थोड्याच दिवसानंतर सरलाची पचनशक्ती एकदम व्यवस्थित होते आणि दोघीही सासूसुना हसत खेळत राहू लागतात.